नमस्कार. संपूर्ण महाराष्ट्रासह आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील ताज्या घडामोडी मोबाईलवर पाहण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ताला जर तुम्ही युट्यूबवर पाहत असाल तर फॉलो आणि शेअर नक्की करा. जर फेसबुकवर पाहत असाल तर नक्की फॉलो करा. त्यांच्यापर्यंत हा आवाज गेलाच पाहिजे. बरेच जण म्हणत होते की दादांपर्यंत हा आवाज पोहोचो. आज आमदार आपले असले, मुख्यमंत्री आपला असले तरी आपला आवाज कोणीच वरती नेत नाहीये. मला माहित होतं माझं दादांपाशीच येणारे मी तर आले तर हा आवाज वरती नाही तर मग मला तसंच बसवलं लागतं. दादा लवकर 4 दिवस बाकी रजिस्ट्रेशनसाठी. आमच्या आई पप्पा 1 लाख रुपये फीस देऊ शकत नाही. आम्ही मार्क्स मिळवले शिक्षणासाठी. मग सरकारने असा निर्णय का घेतला? ते म्हणतात तुम्हाला 10% आरक्षण आहे. 10% आरक्षण आहे पण ते लागूच करून देत नाहीत आम्हाला. कशा पद्धतीने काही ना काहीतरी जी आर काढतात ते आम्हाला लागूच होत नाही. मग आमचं म्हणणं जरी तुम्हाला एसीबीसी द्यायचं नाही तर ठीक आहे, आमचं ईडब्ल्यूएस का बंद केलंय? ईडब्ल्यूएस सेंटरला चालू आहे, स्टेटला बंद आहे. का बंद आहे? ईडब्ल्यूएस सेंटरला पण स्टेटला पण चालू पाहिजे ना. मग सीईटी सेल जे आहे त्यांनी आम्हाला 14 तारखेपर्यंत टाइम दिलेला आहे रजिस्ट्रेशनसाठी. मी आज पण रजिस्ट्रेशन केलेलं नाहीये. 4 दिवस बाकी. आणखी दादा म्हणताय की मी त्यांना सांगितलं आहे पण जर 4 दिवसात त्यांचा निर्णय नाही आला तर माझा 2 वर्षाचा अभ्यास बुडतो. मग मला 1 वर्ष गॅप घ्यावं लागेल, परत अभ्यास करावं लागेल, परत सीईटी घ्यावं लागेल. त्यासाठी माझं सरकारला एवढं म्हणणं आहे की लवकरात लवकर एसीबीसी साठी काहीतरी निर्णय घ्या. आणि जरी तुम्हाला व्हॅलिडिटी पाहिजे तर व्हॅलिडिटी घ्या पण 2-3 महिन्याचा टाइम द्या. आमचे रजिस्ट्रेशन कॅन्सल करू नका. दादा त्यांनी 6 महिन्याचा टाइम मागितला. त्यांनी आम्हाला सांगितलं जर व्हॅलिडिटी नाही भेटली तर तुमचं इंजिनिअरिंगचं ऍडमिशन डायरेक्ट कॅन्सल करता येईल. असं नाही की ओपन मध्ये कन्वर्ट करता येईल, नाही. त्यांनी असं सांगितलंय की डायरेक्ट कॅन्सल करता येईल. मग कॅन्सल झालं तर आम्हाला घरीच बसावं लागेल, परत तेच करावं लागेल. ते करणं नाही शक्य. माझे आई पप्पा 1 लाख रुपये फीस देऊ शकत नाही. मी एसीबीसी कॅटेगरीमध्ये बसते. मला आज एक इंजिनिअरिंग कॉलेज अलॉट होते जिथे फीस 82,000 आहे. जर एसीबीसी मला लागू झालं तर मला 10,000 रुपये फीस द्यायची गरज पडती. पण जर मी आज घाबरून जर ओपन मध्ये ऍडमिशन केलं तर मला तिथे 82,000 रुपये द्यावं लागतील. त्यामुळे माझी सरकारला विनंती आहे की आता लवकरात लवकर तुम्ही यावर निर्णय घ्या. 4 दिवस बाकी इंजिनिअरिंग रजिस्ट्रेशनसाठी. 24 लास्ट डेट आहे. एफसी सेंटरला 25 डेट दिली. आम्हाला डेट वाढून द्या. व्हॅलिडिटी घ्यायची तर घ्या पण पावती लवकरात लवकर. आम्हाला पावती पण भेटत नाही. ते सरचे लोक संपावर गेलेत. मग ते संपावर गेले तर पावती कशी घ्यायची? माझं नाव भगवती विष्णू देशमुख आहे. मी मंगरू या गावाची आहे. माझा तालुका घनसुंगी आहे, जिल्हा जालना आहे. मी आता 12वीची परीक्षा पास झाली. त्यात मला 76.50% MST CET दिलेली आहे, JEE मेन्स दिलेली आहे. त्यात मला 70 मार्क आहे. मला मार्कवर मला चांगले कॉलेज भेटतात पण ह्यांच्या ह्या GR जे नवीन काढते त्यासाठी मला खूप त्रास होतोय. आणि माझे घरचे पण म्हणतात की आम्ही 1 लाख रुपये फीस देऊ शकत नाही. तू बघ आता. नाही देऊ शकत. सरकारला माझं हे म्हणणं आहे की तुम्ही केलंय ना आमच्यासाठी एसीबीसी तर ते आम्हाला लागू करा. नुसतं म्हणू नका. तिकडून फक्त म्हणतात की तुम्हाला एसीबीसी आहे पण ते लागू करत नाही. 2019 साली पण त्यांनी असंच केलं, आता पण ते असंच करताय. आणि परत आम्हाला सांगितलं की मुलींना मोफत शिक्षण आहे. मोफत आहे हे फक्त सांगतात, लागू करत नाहीत. आणखी पण ऍडमिशन झालेत, BCA चे झालेत, BCA झालेत, त्यांना मोफत दिलेलं नाही.